अस्सलामुअलैकुम, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे कोकणी सामिया आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एक नवीन व्लॉगवर. फायनली आहे मी ना सुबह मॉर्निंगला व्लॉग सुरू केले आहे. काही लोकांची फरमाईश होती, काही लोकांची कमेंट पण येत होते की तुमची जी सुबहची जी मॉर्निंग रुटीन आहे ती आमच्या संगत पण शेअर करा. फायनली आज आहे ना मी माझी मॉर्निंग जी सुबहची रुटीन आहे ती तुमच्यासंग शेअर करणार आहे. ह्या सुबहला उठल्यावर आहे ना खाली पोटावर मी कलंजी आणि मेथी दाण्याची पावडर खात आहे गरम पाण्यातला. अर्धी चिमची नाही ते 1 चिमची. आणि ह्या दुसऱ्या इकडे ठेवल्यात मी कवटा उकरत, जे की आपल्या सिहतला मोप बेस्ट आहे, हेल्दी आहे. आणि ही मी बनवत आहे माझ्या सबियाला भट्टी. आमच्या कोकणीतला आहे ना हिला भट्टी बोलल्या जाते. चावल आहे ना गॅसवरती भुजून ताज्या तुपातला गिरणीतला चक्कीतला पिशे देतात, तिला आम्ही भट्टी बोलतो. काही लोक आहेत ना नुसते चावल पण भुजतात आणि काही लोक चावलातला डाळ पण टाकतात. मी चावलातला डाळ ओवो आणि मेथी दाणे पण टाकता, ताज्या तुपातला भुजता आणि मग चक्कीतला पिशेला देता. फिलहाल मी ना पहिले ही पाण्यातला बनवले आहेत. 2 ते 2.5 चिमचे टाकले आहेत मी तिनातला. आणि तिनातला आहे ना आम्ही म्हशीचा दूध टाकले आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही गाईचा टाका, म्हशीचा टाका, त्या टाकू पण नको. मी हे ना तिला म्हशीचा दूध लावलं आहे, तो म्हशीचा दूध आहे ना मी 1 कोपर टाकले आहे. जा तिला सुटेबल आहे का, गाईचा पण टाकता कवा, म्हशीचा पण टाकता, दोन्ही कवा मिक्स करून पण टाकता. आणि बेस्ट बात ही आहे माझ्यासाठी की तिने खुदनी आहे ना बाटलीने जी फिट करायची, म्हणजे बाटलीतला दूध बनवून द्यायची इलेक्ट्रोजनचा. तर तिने खुद बघून ऑटोमॅटिकली सोडला नाही, बाटली पियत नाही. त्या बाटलीत आहे ना मी तिला पाणी भरून देता, ती पाणी पिते तिला. फिलहाल ह्या माझी भट्टी झाली आहे रेडी. आणि ह्या मी लावल्यात मशनीतला कापडा. पटकन पोरं निघलेली असते ना का पटकन काम पण आटलेला बेस्ट वाटते. ह्या मी लावल्यात एक साईडला माझी कापडा आहे, बघू शकता तुम्ही. कव्वा पण ह्याला लेडीज लोकांची सुबहची मॉर्निंग रुटीन जी असते ना ती मागू नको, का ते काही लोक मोप सतपलेली असतात. सगळ्यात पहिले तोंड ठेवल्यावर आहे ना रोटीवर हमलो असते आहे ना. तुमच्या पण घरातला तीच बात आहे, सुबहला उठल्यावर रोटी चहा, नाही ते मग रोटीची काही पण भिजता. की रोज आहे ना रोटी खाणं पण आपल्या सेहतला बेस्ट नाही. कवा स्किप पण करत जा, नाही ते ज्वारीची, जोंधळ्याची कवा आहे ना चेंज करून पण रोटी खात जा. नाही ते काही असा नवीन युनिक पण बनवून खात जा. ते ह्या मी बनवत आहे भाजीपुरीला आहे ना कढईत मी टाकले आहे वल्ली मिऱ्याची कूट, जी की मिक्सरला मी दरदरी पिसली आहे, ते बघू शकता तुम्ही. आणि बेस आहे ना तेलातला तिला फ्राय करून घेईन. तुम्हाला वाटला ते तुम्ही हाताने कापून पण टाकू शकता, पण थोडी आहे ना अशी थोडीशी तिखट खायला बेस्ट वाटते. तेव्हा मी ही दरदरो पेस्ट बनवते. आणि तिनातला टाकला आहे थोडासा जिरा, थोडीशी राई पण टाकीन, कढीपत्ता मोप जरुरी आहे बगाडीला. आणि टेस्टच्या हिसाबशी मीठ, हल्दी पावडर. आणि 2 आहे मी बटाटे उकळून पहिल्याशीच ठेवले होते, मॅश वगैरे करून हाताने कुस करून ते टाकले आहेत मी तिनातला. आणि सगळं तिथं पहिले करून पुन्हा मिक्स. सुबह आहे ना मॉर्निंगचा व्लॉग स्पेशल आहे, ते मी आज सोचला की आज स्पेशलच काहीतरी व्लॉगला बनवून टाकेल. नाही ते दरअसल मी पण काही ना रोज रोटी बनवत नाही, कवा 2 दिवसांनी 3 दिवसांनी ना स्किप करून ऐसा थोडा हलका फुलका पण खाता. फायनली ही झाली आपली बटाट्याची भाजी बनवून एकदम रेडी. आणि ह्या आहेत ना मी गव्हाच्या पिठाचे पुरे बनवले आहेत. मैदो वगैरे मी काही घेतलो नाही आहे, मी पहिलेशीच आहेत ना पुरे बेलून ठेवले होते एक थालीतला. नुसता गव्हाचा पीठ आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मैदो पण मिक्स करून घ्या या सोजी घ्या. मी पण कवा तैसाच करता, पण आज थोडी घाई होती म्हणून मी नुसता गव्हाचा पीठ घेतला आहे. आणि हे बघू शकता नुसता गव्हाच्या पिठाचे पुरे पण किती एकदम परफेक्ट आणि फुले येतात. आमचं आहे ना 10 वाजताचा नाश्तो या, पोळी भाजी नाही तर मग कवा रोटी.
या हाफ फ्राय रोटीशी. पाव वगैरे आम्ही खात नाही, पोटाला गॅस धरते मागून. येते आपली घरची रोटी आहे तीच सही आहे. ती चावलाची असो, गव्हाची असो, ज्वारीची असो या जोंधळ्याची असो, कसली पण असू दे, पण आम्ही लोक पाव खात नाही रोटीशी. या रोटी स्किप करून पाव नाही खात, या पावाशी हाफ फ्राय नाही खात. जितका होईल ना तेवढे पाव जी मैद्याची आयटम आहे ना ती स्किप करा. गव्हाचा खा, जोंधळ्याचा खा, ज्वारीचा खा, बाजऱ्याचा खा, जा वाटेल टाका, पण जितका आहे ना मैदा स्किप करा, पाव स्किप करा. काही लोकांना पाव काय वाटत आणि काय नाही, काही समजत नाही. पाव म्हणजे काय एकदम जशी त्यांना मलाई मिळते. गव्हाच्या पिठाचे आहेत ना, कवा नाही रोटी बनवल्यावर ना, आणि असे गव्हाच्या पिठाचे पोले पण बनवून खाल्ल्यावर ना तरी पण आपल्या पोट भरल्यासारखं वाटते आपला. नाही ते शिलेस बटर आणि हो आम्हाला पण हवे शिलेस बटर, आम्ही पण खात आहोत शिलेस बटर सुबाला चाशी. काही नाही असला का नाही ते आमची ही आहे ना 10 वाजताची रोटी कोणला चुकली नाही. आम्हाला 10 वाजता रोटी हवी, नाही ते मग हे ऐसा नाश्ता हवा आहे. नाही ते मग कवा हलका फुलका लगरा या थोडीशी खीर वगैरे गव्हाची, चावलाची, साबुदाण्याची. चला मग या आहे आपली गरमागरम पोळी भाजी खायला. कशी झाली पोळी भाजी मग नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या आहे ना दुपारच्या जेवणाचा मच्छी आलेली आहे. ही आहे ना 100 रुपयाची कोलबी आहे, आणि हे आहेत ते बगे आहेत एकदम ताजे आणि फ्रेश 50 रुपयाचे. उरणला आहे ना म्हावऱ्याची कमी नाही कवा पण एनी टाईम मच्छी है आणि है. मी आहे ना ह्या कोलबीचा सालना बनवता आहे. कांदो आणि टमाटो पहिले मी फ्राय केलो आहे तेलातला, तिनातला आहे ना बुक्की टाकून पेस्टिनला फ्राय करता आहे. कवा कवा कोलबी आहे ना मी कलसून पण घालता आणि याचा फ्राय करून पण चटपटा बनवता. ऐसा पण बनवून नक्की ट्राय करायचा. कोलबी बेस्ट लागते अशी पण एकदम चटपटा बनवल्यावर. त्या कोलबीतला मी ना एक बटाटो घेतला आहे बारीक कापून. मसाल्यातला कोलबी आणि बटाटो टाकून बेस आपण हे मिक्स करता आहे. सगळे मसालो आहे ना कोलबीला लागेल. आणि तिनातला टाकले आहे मी 2 ग्लासा पाणी. तुम्हाला वाटतं कमी टाका, तुम्हाला वाटलं जास्त टाका. मी माझ्या टेस्टच्या हिसाबशी टाकले आहे. ह्यात आम्ही आहे ना कोलबीला बेस असं शिजून देईन आणि दुसऱ्या इकडे मी ठेवून डाळीला बघार. आमच्या कोकणीतला म्हणजे आमच्या घरातला डाळीला बघार आम्ही हे सोडतो. तेलातला लसूण, जिरा, राय, कढीपत्ता, वल्ला मिरी, थोडासा हिंग नाही खात असल्यावर ते हिंग नक्की खा. पोटाला गॅस नाही होत, डायजेशन नाही ना आपला बेस असते. तेलातला एकदा ही बघार एकदा तयार झाली ना मग वरची घरातला डाळ आणि वरची आहे ना हवी तेवढी कोथिंबीर कापून टाकायची, जेवढी आपल्याला लागते तेवढी. आणि जास्त खाता मग मी जास्ती टाकता. चला हाय माझी डाळ पण बनवून झाली रेडी. एक साईडला सालना पण शिजते आहे आणि धान आहे ना मी पहिलेशीच घालून ठेवला होता, हे बघू शकता तुम्ही. आणि हे आहेत ना बघे मी मसाला लावून पहिलेशीच ठेवले होते, जेव्हा जेवायला घेईन तेव्हा गरमागरम फ्राय करीन. आणि हे आहेत ना सांजी इव्हनिंगच्या टायमातला मी बनवत आहे चिकनचे डोनट. तुमच्यासाठी हे ना मी 2 बटाटे घेतले तिकडून, गाजर, शिमला मिरची बारीक चॉप करून घेतली आहे. हा आहे पाव किलो चिकन आपल्या हिसाबशी घ्यायचं आहे, कमी जास्ती नाही खाल्ल्यावर तर तुम्ही व्हेज पण बनवू शकता. 3-4 बार आहे मी टाकीन वल्लो मसालो मी मिक्सरला दरदर पिसलो होतो. आला, लसूण आणि वल्ली मिऱ्या आणि तिनातला टाकलं 1 कवट. यो आहे ब्रेडचं चुरो बारीक पिसून घेतलं होतं मिक्सरला. आणि हिनातला आहेत ना चिकन मसाला, हल्दी पावडर, गरम मसाला, थोडीशी लाल बुक्की, मीठ वगैरे सगळं मी एकूच कटवीतला घेऊन सगळं टाकलं, अलग अलग टाकलाय नाही.
आणि हिनात टाकलं आहे मी चीज. तुम्हाला वाटलं तुम्ही टाका, नाही ते स्किप पण करू शकता. आता त्यांना आहे ना बेस मिक्स करून घेईन. हे बघू शकता बेस मी मिक्स केला आहे आणि तीनचे बनवीन आता मी चिकनचे डोनट. पहिले गोल असा हातावर बनवायचा आहे उंड्यासारखा आणि तिला आहे ना बोटाने हलकं थोडंसं होल पाडायचं आहे. तुम्ही वाटला ते बोटाने करा या सिस्टेन्सिल घ्या या काही पण गोल जी चीज असेल ना तिनाने बनवू शकता तुम्ही. असं ह्या बनवून ना मी एक एक हे प्लेटवर तयार केलो आहे. बघू शकता आहे तुम्ही. आणि ह्यो आहे ना कॉर्नफ्लॉवर आहे. मी अंडा नाही घेतला आहे, कॉर्नफ्लॉवरचा यूज करणार आहे मी आतलं डीप कढीसाठी. आणि ब्रेडचो चुरो घेतला मिक्सरला एकदम बारीक करून. इनातला आहे ना मी डोनट डीप करीन. आणि मग टाकीन ब्रेडच्या चुऱ्यातला. जसं तुम्हाला इझी वाटेल ना तसे तुम्ही बनवा, पण नक्की हे चिकनचे डोनट आहेत ना बनवून तुम्ही ट्राय करा. माशाल्लाह मोठ टेस्टी आणि बेस्ट लागतात, यम्मी यम्मी लागतात. आता मी ह्या एक एक प्लेटवर बनवून तयार केले आहेत. हे बघू शकता. जास्ती व्हिडिओ माझा लॉंग नाही हो म्हणून मी अर्धी अर्धी क्लिप थोडे कट केले आहेत. आणि हे फ्रे पॅनला आहे ना पहिल्याशीच तेल गरम करत ठेवला होता आणि तेलातला आता एक एक आहे ना मी डोनट टाकत राहीन. सांच्या टेमात आहे ना ऐसा चटपटा खायला मोप मन होते है ना. चिकन डोनटची रेसिपी आहे ना माझी फुल आहे व्लॉगला आणि तुम्ही पण नक्की बनवून ट्राय करा. माशाल्लाह मोप बेस्ट लागतं. एक एक साईडची आहे ना आलटी पालटी मारत या ब्राऊन कलर होत नाही तप्पावत. आहे ना एक एक आता मी पलटी मारत आहे. हे पलटी मारून आहेत ना माझे डोनट झाले आहेत. आणि जा आमचा दुपारचा जेवणाचा दाखवला तुम्हाला तास दुपारची राहिला ना ते सांजची आम्ही ताच जेवणाला पण खाताव. नाही ते मग त्यांच्या जोडीची रोटी या अंडा या भुर्जी हे सगळे बनवता. मी ते 2 टायमाचं जेवण एक संगत बनवता. नाही जर कवा असं खपलं वगैरे घरात माणसं वगैरे असली ना आणि खपला का मग सांजच्या टायमातला दुसरा जेवण नवीचन सुरू होते माझा. ह्या आहे माझा सुबह मॉर्निंगचा रूटीन. आणि हे आहेत आपले चिकनचे डोनट. आणि ह्यो आहे माझं मॉर्निंगचो व्लॉग जा माझा रूटीन आहे. आम्हीच्या घरा गेला का रूटीन अलग होते. हा या मुंबईला असला ना का रूटीन अलग होते. आम्हीच्या घरा आराम असते थोडं हवर आराम नाही असत. फिलहाल आता माझी बेबी वगैरे आहे ती टाईम नाही मिळत जास्त मला व्हिडिओ वगैरे शूट करायला. पण जेवढा काही माझ्यापासून शूट झाला आहे ना तेवढा मी तुमच्यासोबत आज या व्लॉगला शेअर केला आहे. आणि माझ्या चॅनलवरती जर नवी असल्यावर ना तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ना ते पण नक्की मला कमेंट करून सांगत जा. चला मग ह्या मी एक प्लेटला आहेत ना चिकन डोनट काढून घेतले आहेत. बेस तेल आहे ना शिरकून यम्मी वाटतात ना. चला या मग आपले ह्या चिकन डोनट आहेत ना तयार झाले आहेत. हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला वाटला ना ते तुम्ही चीज टाका नाही ते स्किप पण करा. मला मालूम आहे काही जण नाही खात काही जण खातात. मी पण खात नाही. माझ्यासाठी नॉर्मली आहेत ना विदाऊट चीजचे मी एक बाजू काढून ठेवले होते. आणि हे चीज जे टाकले आहेत ना ते हे डोनट माझे अलगशी आहेत. चला मिळता मग बेगुनूस नेक्स्ट व्लॉगला. अल्लाह हाफिज.